दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते, दिसते मजला सुख चित्र नवे। हे अतिशय सुंदर हृदयस्पर्शी गाणं तुम्ही ऐकलंच असेल ना। प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असते आपण आपला संसार सुंदर असा रेखाटावा, म्हणजे आपलं घर आपल्या मनाप्रमाणे सुंदर सजवावे। मीही माझे घरकुल अत्यंत सुंदर रेखाटले आहे। विशेष म्हणजे माझी अत्यंत जिव्हाळ्याची आणि आवडीची जागा ते म्हणजे माझं स्वयंपाकघर मी माझ्या आवडीप्रमाणे सजवले आहे। ते कसे सजवले आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त सामान कसे ऑर्गनाइज करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका बरं का। आपण किचनमध्ये सर्व सामान जर नीटनेटके व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवले तर किचनमध्ये अजिबात पसारा दिसत नाही। सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी ठेवल्यामुळे ते लगेचच सापडतात आणि आपली घाई गडबड होत नाही। म्हणून मीही माझे किचन अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। नमस्कार, मी अश्विनी, स्वागत करते तुमचं आपल्या किचन टूरमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। किचनची छोटीशी झलक तुम्ही बघितली, आता सुरुवातीपासून बघूया। हा हॉलमध्ये गणपतीचा फोटो आहे, दगडूशेठ हलवाई गणपती आहेत हे। ह्याच्या बरोबर खाली डायनिंग टेबल ठेवलेला आहे। इथे आम्हाला डायनिंग स्पेस मिळालेली आहे, तर इथे मी डायनिंग टेबल ठेवलेला आहे। याच्यावरती फ्रुट्सची बास्केटही असते, काही शोपीसही ठेवलेले आहे आणि या ट्रेमध्ये लोणचं ठेवलेलं आहे, पाण्याचा जगही आहे आणि काटा चमचा आणि नॉर्मल चमचे असे वेगळे वेगळे ठेवलेले आहेत। असा हा डायनिंग टेबल मी ऑर्गनाइज केलेला आहे। डायनिंग टेबलच्या बरोबर उजव्या साईडला इथे शोपीस ठेवलेला आहे, खाली फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती काही स्टोन ठेवलेले आहेत। बीचवर आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्या मुलीने काही स्टोन जमा केलेले होते, ते मी असे अरेंज करून ठेवलेले आहेत। आणि या शोपीसच्या वरती बरोबर या वॉलला मी एक श्रीकृष्णाचा फोटो लावलेला आहे। बासरी वाजवतानाचे श्रीकृष्ण आहेत हे। इतका सुंदर फोटो आहे ना, सकाळी सकाळी या फोटोकडे बघितले ना की भरपूर एनर्जी येते। आणि बरोबर या फोटोच्या शेजारी किचनचा एंट्रन्स आहे। किचनच्या दरवाजातून आत गेलं की बघा हे टॉल युनिट दिसतं। डायनिंग टेबलच्या बरोबर समोर किचन आहे। इथे मी एका भिंतीवरती फ्रेम लावलेली आहे आणि समोर इथे फ्रीज ठेवलेला आहे, ओव्हनसाठी सुद्धा जागा केलेली आहे। आणि या कॅबिनेटमध्ये काय काय आहे ते आपण नंतर बघणारच आहोत पुढे व्हिडिओमध्ये। इकडून लेफ्ट साईडला बघा तुम्ही युटिलिटी एरियाचा दरवाजाही आलेला आहे, आरो लावलेला आहे मी इथे, काही कॅबिनेटही केलेले आहेत। अशा पद्धतीनं मी किचन बघा ऑर्गनाइज केलेलं आहे। वरती आपण लॉफ्टही पॅक केलेले आहेत दरवाजा लावून आणि बरोबर खाली चिमणी लावलेली आहे, त्याच्या कडेला 2 कॅबिनेट केलेले आहेत। आणि हा काउंटर टॉप बघा, काउंटर टॉपवर मी जास्त काहीही सामान ठेवलेलं नाही आहे। आता नंतर आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवणार आहे। ही फक्त एक झलक आपण बघून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता फक्त गॅसची शेगडी, रोजचं जे सामान लागतं तेवढंच काउंटर टॉपवर ठेवलेलं आहे, बाकी काहीही नाही। जास्तीत जास्त स्पेस मी रिकामा ठेवलेला आहे। इथे खिडकी आहे किचनची, त्यामधून असा व्ह्यू दिसतो बाहेर। किचनच्या खिडकीच्या शेजारी बघा मी अशा पद्धतीनं सगळं साहित्य अरेंज करून ठेवलेलं आहे। इथे खालीच वॉश बेसिनसुद्धा आहे, हे मी फक्त भाज्या धुण्यासाठी किंवा डाळ तांदूळ वगैरे सर्व धुण्यासाठी वापरते। बाहेर युटिलिटी एरिया आहे, तिथे मी भांडी वगैरे घासण्याचं सर्व काम करते। आतल्या वॉश बेसिनमध्ये फक्त भाज्या वगैरे धुण्यासाठीच मी वापरते। आणि हा बघा बाहेरचा युटिलिटी एरिया, इथे कचऱ्याचे डबेही ठेवलेले असतात, सर्व साहित्य बाहेरच ठेवलेलं असतं, झाडू वगैरे केरभरणी सर्व आपल्याला लागतं ते सगळं या युटिलिटी एरियामध्ये आहे। आणि इथून आतमध्ये गेलं की समोरच बघा फ्रीज आहे, फ्रीजच्या शेजारी हे टॉल युनिट आहे। युटिलिटी एरिया मी तुम्हाला थोडासा दाखवला आहे। तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा। या व्हिडिओला जर भरपूर लाईक आणि व्ह्यूज मिळाले तर मी युटिलिटी एरिया कसा ऑर्गनाइज करायचा हा सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल। तर सर्वात आधी आपण किचनचं हे कॅबिनेट बघूया। चिमणी शेजारी मी 2 कॅबिनेट लावलेले आहेत, तर लेफ्ट साईडला जे कॅबिनेट आहे ना त्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ते आपण बघून घेऊया। हे कॅबिनेट गॅस शेगडीच्या वरती आहे डाव्या साईडला, त्यामुळे रोज स्वयंपाकासाठी जे लागतं ना ते साहित्य मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे। तेल बघा, तेलाची किटली मी इथे ठेवलेली आहे, ती आपल्याला रोजच्या रोज सारखी लागते म्हणून जवळच ठेवलेली आहे। तेलाच्या किटली शेजारीच मी खडा गरम मसाला ठेवलेला आहे। या बरणीमध्ये काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचे काही छोटे छोटे तुकडे असं ठेवलेलं आहे, ते पटकन घेता येतं। त्याच्या खालीच मी तमालपत्र भरून डबा ठेवलेला आहे। हा खडा गरम मसाला नेहमीच लागतो, कारण मसाले भात वगैरे सारखं होतं घरामध्ये,
त्यामुळे खडा गरम मसाला मी लागेल असाच ठेवलेला आहे अगदी जवळच. त्याच्या शेजारीच मी डाळीच्या बरणीवरती विलायची ठेवलेली आहे. ही बघा विलायचीची बरणी आहे. विलायचीसुद्धा चहासाठी सुद्धा मी वापरते बऱ्याच वेळा. शिवाय मसाले भातासाठी लागते, काही काही भाज्यांमध्ये सुद्धा मी वाटून टाकते. त्यामुळे विलायचीसुद्धा लगेचच हाती लागेल अशी ठेवलेली आहे. त्याच्या खाली मी मसूरचा डब्बा ठेवलेला आहे, म्हणजे मसूर डाळ आहे ही सुद्धा मी खिचडी भात करताना वापरते, कधी डाळ कांदा करताना वापरते, म्हणून लगेच मिळेल अशी ठेवलेली आहे. त्याच्या मागे हे मध ठेवलेलं आहे. मधाची छोटीशी बाटली ठेवलेली आहे, जेव्हा लागेल तेव्हा वापरते. त्याच्या मागे ही बघा ओवा ठेवलेला आहे. ओव्याची बरणी आहे ही. ओवासुद्धा नेहमीच लागतो, त्यामुळे तो इथेच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी तिळही ठेवलेले आहेत. तिळाची छोटीशी बरणी भरून ठेवलेली आहे. तिळसुद्धा मला नेहमी लागतात. थालीपीठ करताना किंवा रसाभाजी करताना सुद्धा मी तीळ वाटते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे लगेच सापडतील असे तीळ ठेवलेले आहे. आता ही उडदाची डाळ ठेवलेली आहे बघा बरणी भरून. उडदाची डाळसुद्धा मला नेहमी लागते. उपीट करताना सुद्धा मी डाळ वापरते. शिवाय उडीद वडे करताना सुद्धा डाळ लगेच सापडावी म्हणून इथे ठेवलेली आहे. हे अख्खे हिरवे मूग आहेत. याची भाजी आमच्या घरात खूप आवडते, म्हणून बऱ्याच वेळा केली जाते, म्हणून मी मूगही जवळच ठेवलेले आहेत. वरच्या कप्प्यांमध्ये सर्व मसाले ठेवलेले आहेत. आता ही हळद ठेवलेली आहे. हळदीच्या शेजारीच मोहरीची बरणी ठेवलेली आहे. जिरेही ठेवलेले आहेत. त्याच्या पाठीमागे मसालेही ठेवलेले आहेत. मसाल्यांचा डबा छोटासा खाली असतोच आपल्याकडे, नेहमी लागतो म्हणून खालीच ठेवलेला आहे. पण त्यातला मसाला संपला तर या वरच्या बरणींमधला मसाला याच्यामध्ये काढून घ्यायचा, त्यामुळे वरती लगेचच सापडतील अशा बरण्या मी ठेवलेल्या आहेत. जिरी संपली पटकन काढा, मोहरी संपली पटकन काढा, यासाठी या बरण्या मी इथे ठेवलेल्या आहेत. आता ही बघा तिखटवाली लाल मिरची पावडर आहे. ही बेडगी मिरची पावडरही असते माझ्याकडे, आणि ही तिखटवाली लाल मिरची पावडर वरती ठेवलेली आहे. मिरची पावडरच्या शेजारी धने पावडरही ठेवलेली आहे. आणि या मसाल्यांबरोबरच मी कडधान्यसुद्धा इथेच ठेवते, कारण कडधान्यसुद्धा आपण वेळोवेळी भिजवतो ना, त्यावेळेस लगेचच सापडायला हवेत, म्हणून मी इथेच ठेवलेले आहेत. हे बघा हरभरे ठेवलेले आहेत. कडधान्यसुद्धा आमच्या इथे भरपूर आवडतात, त्याच्यामुळे मी भरपूर आणून ठेवते. दर महिन्याला कडधान्य हे भरते सामानामध्ये. या बरणीमध्ये मटकी भरलेली आहे मी, सुक्की मटकी आहे. त्याच्या शेजारच्या बरणीमध्ये अख्खी तूर आहे. अख्ख्या तुरीचं कढाणंही खूप आवडतं आमच्या घरामध्ये, त्यामुळे मी ती भरपूर आणून ठेवते. या शेजारच्या बरणीमध्ये वाटाणा ठेवलेला आहे. पिवळा वाटाणा आहे हा पाणीपुरीसाठी वापरते, किंवा रगडापुरी करतो ना आपण, त्यावेळी पिवळ्या वाटाण्याची भाजी करायची. पाणीपुरीसुद्धा नेहमी होते, म्हणून वाटाणाही भरपूर आणून ठेवते. हे अख्खे धने ठेवलेले आहेत मी बरणीमध्ये. त्याच्या पाठीमागे हरभऱ्याची डाळ ठेवलेली आहे. हरभऱ्याची डाळ धनेसुद्धा मला नेहमीच लागतात. रसाभाजी करताना सुद्धा मी या दोन्ही गोष्टी कधी कधी भाजून त्या मसाल्यामध्ये वाटते, त्यामुळे हे सुद्धा मी लगेचच सापडतील असे ठेवलेले आहेत. आता सर्व साहित्य आपण परत ठेवून देऊया. या कॅबिनेटमध्ये काय काय आहे हे तुम्ही बघून घेतलेलं आहे. आता सर्व साहित्य मी परत एकदा लावते आहे. हे सर्व साहित्य आपल्याला रोजच्या रोज लागतं, त्यामुळे गॅस शेगडीजवळ स्वयंपाक करताना अगदी हाताशी येईल असं मी ठेवलेलं आहे. आता या डाव्या साईडच्या कपाटामध्ये काय काय ठेवलं होतं ते तुम्ही बघितलं. आता आपण चिमणीच्या उजव्या साईडचं कपाट बघूया. त्या कपाटामध्ये आपण काय काय ठेवलेलं आहे, कारण दोन्ही कपाटं गॅस शेगडीच्या जवळ आहे, त्यामुळे स्वयंपाक करताना अगदी जवळ आहेत ही कॅबिनेट. आता या कॅबिनेटमध्ये बघा काय काय ठेवलेलं आहे. यामध्ये सुद्धा असं सामान ठेवलं आहे की जे मला लगेचच घेता येईल. हिंगाची डबी इथे मी ठेवलेली आहे. हिंगसुद्धा रोज लागतो आपल्याला दिवसातून बऱ्याच वेळा, म्हणून जवळच ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मीठ आहे, काळं मीठ आहे. हे ताक वगैरे केलं की लागतं. याच्यामध्ये सोडा ठेवलेला आहे. सोड्याचा मी तसा कमीच वापर करते, फक्त भजी वगैरे करतानाच वापरते, त्यामुळे इथे मागे ठेवलेला आहे. याच्या शेजारी भाजलेला रवा ठेवलेला आहे. रवा मी भाजून बरणीमध्ये असा भरून ठेवते, पटकन उपीट किंवा शिरा करताना आपल्याला तो घेता येतो. त्याच्या शेजारी मुगाची डाळ ठेवलेली आहे. मुगाची डाळही मला नेहमी लागते. सुक्या भाज्या करताना किंवा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा करताना मूग लगेचच सापडावे म्हणून इथे ठेवलेले आहेत. याच्यामध्ये शेंगदाणे ठेवलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा सारखेच लागतात, त्यामुळे जवळच ठेवलेले आहे. याच्यावरती ही मिरी पावडर ठेवलेली आहे. ताक वगैरे केलं की मिरी पावडर आणि काळं मीठ हे एकाच कॅबिनेटमध्ये ठेवलेलं आहे, ते वापरता येतं. याच्यामध्ये मी ज्येष्ठमध ठेवलेलं आहे. काढा वगैरे करायचा असेल सर्दी झाल्यावर तर ज्येष्ठमध लगेचच सापडावं म्हणून इथे ठेवलेलं आहे. या डब्यामध्ये मी आल्याच्या गोळ्या करून ठेवलेल्या आहेत. थंडी सुरू झाली आहे ना, त्याबरोबर सर्दी खोकलाही होतो, तर मध्ये मध्ये ही आल्याची गोळी खायची आणि खोकला अजिबात होत नाही. या बरणीमध्ये मी बेसन पीठ ठेवलेलं आहे. बेसन पीठही सारखं लागतं, त्यामुळे जवळ ठेवलेलं आहे. त्याच्या शेजारी मी सुकं खोबरं ठेवलेलं आहे. या बरणीमध्ये सर्व सुकं खोबरं आहे. हे सुद्धा सारखं लागतं. रसाभाजी वगैरे करताना आपण वाटून खोबरं वगैरे टाकतो, त्यामुळे ते लगेचच लागेल असं ठेवलं आहे.
त्याच्या शेजारी साबुदाणा ठेवलेला आहे. आठवड्यातून 2-3 उपवास असतातच, त्यावेळी साबुदाणा भिजवण्यासाठी लगेच सापडावा म्हणून इथेच ठेवलेला आहे. या उजव्या कॅबिनेटमधलं सुद्धा सामान सगळं आपण बघितलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व साहित्य लगेचच लागणारं आहे, त्यामुळे मी असं लगेच सापडेल असं ठेवलेलं आहे. आता सर्व सामान मी ठेवून दिलेलं आहे. हे कॅबिनेट बंद करूया आणि त्याच्या बाजूला तिसरं कॅबिनेट जे आहे ना, तिथे आपण काय काय आहे ते बघूया. ज्या साईडला किचन ओट्याचा रिकामा भाग राहतो ना, त्याच्यावरती मी हे कॅबिनेट केलेलं आहे. त्यामध्ये मी मिक्सर ठेवलेला आहे. हा मिक्सर जेव्हा लागेल तेव्हा पटकन मला त्या रिकाम्या जागी ठेवता येतो. खाली जो काउंटर टॉप आहे मी रिकामाच ठेवलेला आहे, तिथे पटकन मिक्सर काढायचा, ठेवायचा, तो लावून काम झालं की परत कॅबिनेटमध्ये पुसून स्वच्छ करून ठेवून द्यायचा. त्यामुळे मी असा वरतीच ठेवलेला आहे. तो काही रोज लागत नाही, कारण शेंगदाण्याचा कूटही केलेला असतो. बऱ्याच वेळा मसालेही करून ठेवलेले असतात फ्रीजमध्ये, त्यामुळे कधीतरीच लागतो. आता ही बरणी बघा, लोणच्याची बरणी आहे. ही कैरीचं लोणचं बनवलं होतं मी, त्याची बरणी मी इथे ठेवलेली आहे. त्याच्या शेजारी ही केटल ठेवलेली आहे. गरम पाणी करता येतं, जेव्हा पाहिजे तेव्हा खाली घ्यायचं, पाणी गरम करायचं, पिऊन झालं की परत वरती ती केटल ठेवून द्यायची. वरच्या कप्प्यांमध्ये जे डबे ठेवलेले आहेत ना, तर या डब्यामध्ये खाऊ ठेवलेला आहे. म्हणजे कधी मी मक्याचा चिवडा करते, खाऱ्या शंकरपाळ्या करते, ते या डब्यामध्ये भरून ठेवते. त्याच्या शेजारी घरगुती तिखट मसाला करून ठेवलेला आहे. वर्षभराचा मसाला आहे, त्याची बरणी आहे ही. त्याच्या शेजारी जो डब्बा आहे तोही खाऊचाच डब्बा आहे. याच्यामध्ये वेफर्सची पाकिटं किंवा बिस्किटांची पाकिटं असतात. भूक लागली की पटकन या कॅबिनेटमधून आपल्याला डबा घेता येतो आणि काय खायचं असेल ते घेता येतं, म्हणून ते असं इथेच ठेवलेलं आहे, लगेचच घेता येईल असं. आता हे कॅबिनेट बघून झालेलं आहे. या कॅबिनेटच्या खाली मी असे हुक्स लावलेले आहेत. त्या हुक्सवरती मी बघा हे भांडं लावलेलं आहे. गरम पाणी जर प्यायचं असेल पटकन, किंवा भाजीला आपण गरम पाणी टाकतो, भाताला टाकतो, ते पाणी मी याच्यामध्ये गरम करते. ही फोडणीसाठी सुद्धा भांडं मी इथंच ठेवलेलं आहे. फोडणीचं भांडंही सारखं लागतं, तेही इथे अडकवून ठेवलेलं आहे. आणि हे चहाचं भांडं ते सुद्धा सारखं लागतं. चहा अत्यंत आवडीचा आहे आमच्या घरामध्ये, विशेषतः माझ्या आवडीचा, त्यामुळे चहाचं भांडं सारखं लागतं, त्यामुळे मी इथंच ठेवलेलं आहे. त्याच्या शेजारी नॅपकिन लटकवलेलं आहे. इथे बेसिन आहे, इथे मी भाज्या वगैरे धुते, डाळ तांदूळ कडधान्य काही भिजवायचं असेल तर इथेच धुते. मग पटकन हात पुसण्यासाठी हा नॅपकिन इथंच अडकवते. आता नॅपकिन बघा असा जर आपण हुकला अडकवला ना, तर हात पुसताना आहे ना तो खाली पडतो, निघतो त्या हुकमधून. म्हणून मी काय केलं आहे, स्टोल आपण विकत आणतो ना, किंवा रुमाला विकत आणतो दुकानांमधून, त्यावेळी असं हे ऑर्गनायझर असतं त्याला, तर ते ऑर्गनायझर मी जपून ठेवते आणि असं नॅपकिनला लावते. बघा अगदी पॅक बसतं इथे, आपण कितीही ओढलं तरी ते पटकन निघत नाही, हात अगदी व्यवस्थित पुसता येतो. या कॅबिनेटच्या शेजारी आरो लावलेला आहे वरती, आणि आरोच्या बरोबर खाली मी हा पिंप ठेवलेला आहे. हा तांब्याचा पिंप आहे. तांब्याच्या पिंपातलं पाणी पिलेलं चांगलं असतं, म्हणून मी बरोबर आरोच्या खाली तांब्याचा पिंप ठेवलेला आहे, की नळ चालू करायचा की पिंप आपोआप भरला जातो. इकडे तिकडे सरकवायची अजिबात गरज नाही, असं व्यवस्थित मी अरेंज करून ठेवलेलं आहे. जिथं आरो आहे त्याच्याबरोबर खाली पिंपाची जागा केलेली आहे. आता थंडी आहे म्हणून मी पिंप ठेवलेला आहे. उन्हाळ्यामध्ये या पिंपाची जागा माठ घेतो, खाली मी माठ ठेवते, म्हणजे आरो चालू केला की बरोबर माठामध्ये पाणी पडतं. अशी मी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पिण्याचं पाणी लगेचच घेता येईल असं अरेंज केलेलं आहे. आता वरचे सर्व कॅबिनेट बघून झालेले आहेत. आता आपण याच्या खाली जो काउंटर टॉप आहे ना तो बघूया. किचनवरचा जो काउंटर टॉप आहे ना, तो मी अगदी रिकामा ठेवलेला आहे. जास्तीत जास्त स्पेस मला रिकामी हवी आहे असा मी ठेवलेला आहे. इथे मी एक ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यावरती चिनी मातीची बरणी ठेवलेली आहे, आणि त्या बरणीमध्ये चाकू किंवा किसणी, स्लायझर, कात्री असं साहित्य ठेवलेलं आहे, की जे आपल्याला रोजच्या रोज सारखंच लागतं, ते लगेचच मिळेल असं ठेवलेलं आहे. याच्या शेजारी मी खलबत्ता ठेवलेला आहे. चहा करताना आलं किंवा सुंठ किंवा विलायची कुटायची असते, त्यामुळे मी इथेच खलबत्ता ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला मी फुलपात्रामध्ये तेल ठेवलेलं आहे. हे तळण केलेलं तेल आहे, ते लगेचच वापरता यावं म्हणून मी फुलपात्रामध्ये काढून ठेवते. गॅस शेगडीच्या डाव्या बाजूला मी हा ट्रे ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये चाकू वगैरे सर्व आहे, आणि गॅस शेगडीच्या उजव्या बाजूला मी हा ऑर्गनायझर ठेवलेला आहे. हा स्टीलचा रॅक आहे 3 कप्प्यांचा. याच्यामध्ये बघा मी हा बोर्ड लावते आहे. हा मी कसा तयार केला आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. असं स्टीलच्या रॅकवरती आपण हा कार्डबोर्ड लावला ना की खाली ती जाळी तेलकट होत नाही. आता आपण बघूया हा बोर्ड मी कसा तयार केलेला आहे. हा बघा कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्याला बरोबर आकार दिलेला आहे. स्टीलचा जो रॅक आहे ना त्याचं माप घेतलं आणि त्या मापाचा हा कार्डबोर्ड मी कापून घेतला, आणि याला मी प्लॅस्टिकच्या पेपरनी कव्हर करणार आहे. माझ्याकडे रोल आहे जो प्लॅस्टिकचा पेपरचा आहे. हा मी आहे ना ट्रॉलीमध्ये वगैरे सुद्धा टाकते खाली. प्लॅस्टिक असल्यामुळे पाणी जरी पडलं तरी खराब होत नाही, म्हणून मी हा पेपर वापरते नेहमी किचनमध्ये. आता या कार्डबोर्डला आपण छान असं पॅक करूया. त्या रॅकमध्ये बसेल असा कार्डबोर्ड मी कापून घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती आता या प्लॅस्टिक पेपर
कव्हर करूया. हा कार्डबोर्डसुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणजे आपण TV आणतो, फ्रीज आणतो ना, तर त्याचा कार्डबोर्ड मी असा जपून ठेवते. तो अशा कामाला येतो. आणि प्लॅस्टिक पेपर आपण वरती लावतो ना, त्यामुळे याच्यावर पाणी पडलं तरी हा खराब होत नाही. तेलकट डाग पडले ना तरी ते लगेचच पुसता येतात ओल्या कपड्याने. म्हणून प्लॅस्टिकचा पेपर मी असा कव्हर करून ठेवलेला आहे. आता बघा, हे 3ही शीट तयार झालेले आहेत. मस्त कव्हर करून घेतलेले आहेत मी. आता हे 3ही कार्डबोर्ड आपण त्या ऑर्गनायझरवरती लावूया. आणि भरपूर दिवस टिकतो हा पेपर. याच्यावरती काही सांडले की ते ओल्या कपड्याने पुसायचे. आणि पेपर खराब झाला की फक्त पेपरच चेंज करायचा. आतला कार्डबोर्ड तर खराब होत नाही अजिबात. आणि बघा, या ऑर्गनायझरवर आपण कार्डबोर्ड लावलेले आहेत. आता याच्यावरती सामानही ठेवूया. आता हे काय काय सामान ठेवलेलं आहे तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवते आहे फक्त. बघा, मी कसं सामान ऑर्गनाईज केलेलं आहे. एका छोट्याशा रॅकवरती एवढं सर्व सामान बसलेलं आहे. या रॅकच्या सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी हा मसाल्याचा डबा ठेवलेला आहे. मसाल्याचा डबा आपल्याला सारखाच लागतो, दिवसातून बऱ्याच वेळा लागतो, म्हणून मी हा लगेचच मिळेल असा ठेवलेला आहे रॅकमध्येच. सर्व मसाले हे डब्यामध्ये भरलेले असतात. संपला की पटकन भरते. आणि हा डबा मी वरतीच इथे ठेवते. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे. मीठ हे काचेच्या बरणीमध्ये ठेवलेलं आहे. मीठ नेहमी काचेच्याच बरणीमध्ये ठेवावं किंवा प्लॅस्टिकच्या. स्टीलच्या डब्यामध्ये कधीही मीठ ठेवू नये. त्याच्या शेजारी हा चहा पावडरचा डब्बा ठेवलेला आहे. चहा पावडरचा आणि साखरेचा डब्बाही लगेचच हाती येईल असा ठेवलेला आहे. जे सामान नेहमीच लागतं ना ते मी मधल्या रॅकमध्ये ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ मीठ, चहा पावडर आणि साखर इथेच ठेवलेली आहे. आणि त्याच्या पाठीमागे शेंगदाण्याच्या कुटाचा डब्बा ठेवलेला आहे. शेंगदाण्याचा कुटही लागतो सुक्या भाज्या वगैरे केल्या ना की लगेचच मिळावा हा डबा, म्हणून इथेच ठेवलेला आहे. आणि त्याच्या खालच्या रॅकमध्ये तेल, तूप याचे डबे ठेवलेले आहेत. या डब्यामध्ये आपण चपातीला वापरतो ना ते तेल ठेवलेलं आहे. त्याच्या शेजारी मी एक छोटीशी बाटली ठेवलेली आहे. तेलाचीच आहे ही. कधीतरी आपल्याला थोडंसं तेल लागतं ना चटणी वगैरे खाताना, तर ते या बाटलीमधून घेतो आम्ही. याच्या शेजारी मी तूप ठेवलेलं आहे. साजूक तूप आहे हे. डायनिंग टेबलवर सुद्धा एक साजूक तुपाचं भांडं असतं. जेवताना ते तूप वापरते आणि स्वयंपाकासाठी लागतं म्हणून मी हे भांडं इथं ठेवलेलं आहे. लगेचच हात येईल असं हे तूप ठेवलेलं आहे. त्याच्यामागे चॉपर ठेवलेला आहे. चॉपरसुद्धा मी जेव्हा जास्त स्वयंपाक असेल ना, कधी पावभाजी वगैरे करायचं असेल ना तेव्हा वापरते. त्यामुळे ते इथंच ठेवलेलं आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी नाही वापरत, कारण एक एक कांदा, एक टोमॅटो चिरायचा असतो, तो लगेचच होतो चाकूने. त्यामुळे चॉपर तेव्हाच वापरते जेव्हा मला खूप जास्त स्वयंपाक करायचा असेल, पाहुणे येणार असतील त्यावेळेस वापरते. खूप उपयोगी आहे. बघा, मस्त असं अरेंज करून ठेवलेलं आहे. 3 कप्प्याच्या रॅकमध्ये बघा किती सामान बसलेलं आहे. त्यामुळे किती जागा ही वाचलेली आहे. याच्यामुळे काउंटरटॉप भरपूर रिकामा राहतो. किचन काउंटरटॉपच्या खाली जी रिकामी स्पेस असते ना तिथे किचन ट्रॉलीज बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. एल टाईपचा किचन ओटा आहे. त्यामुळे ट्रॉलीसुद्धा अशा एल शेपमध्ये आहेत. तर सर्वात आधी आपण गॅस शेगडीच्या खाली ज्या ट्रॉली आहेत ना त्यामध्ये काय काय साहित्य आहे ते बघून घेऊया. सर्वात पहिलं ड्रॉवर मी उघडलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा काय काय ठेवलेलं आहे. अगदी पटकन रोजच लागतात अशा वस्तू मी ठेवलेल्या आहेत. चहा गाळण्या आहेत. या 2 चहा गाळण्या आहेत. एक धुवायला पडली तर एक वापरता येते म्हणून 2 आहेत. चमचेसुद्धा थोडेसे मी इथे ठेवते. काही डायनिंग टेबलवर असतात आणि काही स्वयंपाकासाठी लागतात त्या इथे ठेवलेल्या आहेत. वाट्या बघा, लहान आणि मोठ्या दोन्ही साईजच्या वाट्या मी इथे ठेवलेल्या आहेत. वाट्यासुद्धा आपल्याला स्वयंपाक करताना सारख्या लागतात, त्यामुळे मी दोन्ही साईजच्या वाट्या इथेच ठेवलेल्या आहेत, लहान आणि मोठ्यासुद्धा. कप ठेवलेले आहेत. कपसाठी सुद्धा इथेच जागा केलेली आहे. चहा केला, दूध घेतलं की पटकन कप घेता येतो. स्वयंपाकासाठी लागणारे जे मोठे चमचे आहेत ना तेही मी इथेच ठेवते. बघा, लाकडी रवीसुद्धा ठेवलेली आहे. चिमटाही आहे. लाकडी उलाटणंसुद्धा आहे. भाजीचे हे 2 चमचे आहेत तेही इथेच ठेवलेले आहेत. लाटणंसुद्धा लागतं रोजच्या रोज आपल्याला, तेही वरतीच ठेवलेलं आहे. त्याबरोबरच उलाटणेसुद्धा याच्यामध्येच ठेवलेले आहेत. हा झारासुद्धा याच्यामध्येच ठेवलेला आहे. सर्व चमचे मी 2-2 ठेवलेले आहेत. म्हणजे एक धुवायला असला की दुसरा आपल्याला वापरता येतो, म्हणून मी 2-2 ठेवलेले आहेत. उलाटणं तर 3 आहे. चपाती भाजायला वेगळं आणि सुकी भाजी हलवायला वेगळं. एखादं घासायला असेल तर तिसरंही उलाटणं तयार असायला हवं, म्हणून 3 उलाटणे ठेवलेले आहेत. झाऱ्यासुद्धा 2 आहे. एक लहान आहे, एक मोठा आहे. असे मोठे चमचेही मी वरच्याच ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत, बघू शकता. आणि ही चहा गाळणीसुद्धा एक आहे. ही मी तेल गाळायला ठेवते. आपण जर काही तळलं ना तर त्याच्यामध्ये काही काही तळलेलं जे आपण पदार्थ असतात ना त्याचे कण उरलेले असतात,
तर ते मी गाळून घेते, त्यामुळे ती गाळणी मी बाजूला सेपरेटच ठेवलेली आहे. म्हणजे तेल ते खराब होत नाही, त्याला वास लागत नाही, चांगलं राहतं ते संपेपर्यंत. आता खालच्या ड्रॉवरमध्ये बघा इथे ग्लास ठेवलेले आहेत आणि त्याच्या शेजारी चपातीचा डबाही ठेवलेला आहे. चपात्या उरल्या की ह्या डब्यामध्ये ठेवते. मागे हे रिकामे डबे ठेवलेले आहेत. भाजी राहिली, कणिक राहिली, काही राहिलं की या डब्यांमध्ये मला ते ठेवता येतं, म्हणून हे डबेसुद्धा मी इथे ठेवलेले आहेत. शक्यतो प्रयत्न करते की शिल्लक काही राहायला नको, म्हणून मोजून मापूनच स्वयंपाक करते. पण काही थोडंफार राहिलं तर ते काढण्यासाठी हे डबे मी इथं ठेवलेले आहेत, लगेच मिळतील असे. आणि या छोट्या वाट्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. देवाला नैवेद्य वगैरे दाखवताना आपल्याला छोट्या वाट्या लागतात, त्या इथेच ठेवलेल्या आहेत. आणि या डिशही बघा इथे जागा आहे म्हणून डिशही इथे मांडलेले आहेत. आणि रिकामी जागा आहे ना, तिथं मी टिफिनचे डबे ठेवते. रोज कॉलेजला जाताना टिफिन लागतो ना, तो घासल्यानंतर मी इथे ठेवते. आणि डिश बघा या लहान मोठ्या सर्व आकाराच्या आहेत. काही एकसारख्या आहेत, काही वेगळ्या वेगळ्या आहेत. बशीसुद्धा मी याच कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत, कोणाला लागली तर पटकन घेता येते. सर्व डिश आणि बशी इथे ठेवलेली आहेत आणि ग्लास त्याच्या पाठीमागे ठेवलेले आहेत. ग्लासही आपल्याला सारखेच लागतात दिवसभर, म्हणून ते लगेच मिळतील असे ठेवलेले आहेत. आता याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये काय आहे ते बघूया. वरचे 2 ड्रॉवर लहान साईजचे केलेले आहेत आणि सर्वात खालचा ड्रॉवर मोठा केलेला आहे. यामध्ये मोठ्या साईजची ताटं ठेवलेली आहेत. पोळपटही याच्यामध्ये असते, चॉपिंग बोर्डसुद्धा याच्यामध्ये असतो. जेवणासाठी ही ताटं ज्या लागतात ना, ती मी इथे ठेवलेली आहेत. ही बघा 4 कप्प्याची ताटं आहेत. एक ताट घेतलं ना, त्यामध्ये चटणी, कोशिंबीर, भाजी, चपाती सर्व बसतं, म्हणून एक ताट घेतलं की झालं काम. डिश वगैरे वाटी घ्यायची काही गरज नाही, म्हणून मी ही ताटं जेवणासाठी वापरते. त्याचबरोबर पातेल्यांवर झाकणी आपण ठेवतो ना, ती झाकणंसुद्धा मी याच्यामध्ये ठेवते. हा तवासुद्धा ठेवलेला आहे. काही छोटी ताटं आहेत, ती आपण नाश्ता वगैरे बनवला ना तर ती सर्व करण्यासाठी घेते. परत ही झाकणी आहेत ना, ती काही कुकरच्या डब्यावरची झाकणं आहेत. कुकर लावला की त्या डब्यावरती झाकण लावते मी कुकरमध्ये, डबा उघडा ठेवत नाही कधीच. तर ते कुकरच्या डब्याचं झाकण आहे. दुधाच्या पातेल्यावरचंही झाकण आहे. छोट्या छोट्या पातेल्यावरची सुद्धा झाकणं मी याच्यामध्येच ठेवलेली आहे. हा चॉपिंग बोर्ड आहे, तोही इथेच असतो आणि पोळपटही मी इथेच ठेवलेला आहे. त्याच्या पाठीमागे ही बघा पुरणाची जाळी असते ना, ती ठेवलेली आहे. ही पुरणाची जाळीसुद्धा सारखी लागते, म्हणून मी इथेच ठेवलेली आहे. मी श्रीखंड वगैरे घरी बनवते त्यावेळेस ही पुरणाची जाळी लागते. पुरणपोळ्यासुद्धा बऱ्याच वेळा होतात तेव्हासुद्धा ही जाळी लागते. शिवाय आपण उडदाची डाळ वगैरे धुवून ठेवली की ती निथळायलासुद्धा ही जाळी मी वापरते. अशी बऱ्याच कामांसाठी ही जाळी लागते. आता ही ताटंही ठेवलेली आहेत पाठीमागे. हे पावभाजीचं ताटसुद्धा मी इथेच ठेवलेलं आहे. व्हिडिओ शूट करतानासुद्धा काही भांडी लागतात, ती मी इथेच ठेवलेली आहे. उदाहरणार्थ पावभाजीचं ताट वगैरे किंवा वाढण्यासाठीचं गोल ताट असतं तेही. आता तवा बघा, हा चपातीचा तवा आहे आणि हा लोखंडी भाकरीचा तवा आहे. हे दोनही तवे मी इथेच ठेवते, म्हणजे ते लगेचच मिळतात. हा डोसा तवा आहे, हा नवीन आहे, तो वापरला नाही अजून, तोही इथेच ठेवलेला आहे. आता 3ही ड्रॉवर आपण बघितलेले आहेत. या किचन ट्रॉलीच्या शेजारची जी ट्रॉली आहे ना, ती आपण बघूया. ही मोठीच्या मोठी ट्रॉली बनवलेली आहे. ही रिमूवेबल आहे. पूर्ण ट्रॉली ही बाहेर निघते, कारण सिलेंडर ठेवायला कोपऱ्यामध्ये जागा करायची होती, त्यामुळे मी अशी रिमूवेबल ट्रॉली केलेली आहे की जी संपूर्ण बाहेर निघते. शिवाय सिलेंडरच्या शेजारीही काही जागा मिळालेली आहे, तिथेही भरपूर स्टोरेज मी ठेवलेलं आहे, भरपूर सामान. आता इथे आतमध्ये काय काय सामान आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी 2 कंटेनर ठेवलेले आहेत. याच्यामध्ये जे जास्तीचं सामान आहे ना ते ठेवते. हे बघा साखरेचे पॅकेट ठेवलेले आहेत. त्याचबरोबर बिर्याणीचा तांदूळही एक्स्ट्राचा जो आहे ना तो या डब्यामध्ये ठेवलेला आहे. त्याच्या खालचा हा मोठा डबा आहे, याच्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत. हे तांदूळसुद्धा इडली वगैरेसाठी लागतात, त्यामुळे मी इथेच खाली ठेवलेले आहेत. ते लगेचच आपल्याला वापरता येतात. आणि या बघा धान्य चाळायच्या चाळणी आहेत, त्याही मी इथे ठेवलेल्या आहेत. धान्यासाठीचा एक कंटेनरसुद्धा मी इथे मागे ठेवलेला आहे. याच्यामध्ये गहू भरलेले असतात. याच्याच वरती मी या चाळण्यासुद्धा ठेवते, म्हणजे गहू काढला की लगेचच चाळण्या पण मिळतात, चाळून घेता येतात गहू. आणि हे 2 डब्बेसुद्धा बघा इथेच असतात. हे जास्तीचं सामान जे लागतं ना ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. असं भरपूर स्टोरेज आतमध्ये झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सिलेंडरच्या शेजारी भरपूर सामान बसलेलं आहे. आणि आता आपण ही जी ट्रॉली बाहेर काढलेली आहे ना, या ट्रॉलीमध्ये काय काय सामान ठेवलेलं आहे ते बघून घेऊया. या 2 ट्रॉलीमध्येही भरपूर सामान बसतं आणि अगदी वजनदार सामान बसतं. या ट्रॉलीच्या वरच्या कप्प्यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे डबे ठेवलेले आहेत. एका डब्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे. हे रोजच लागतं आपल्याला, त्यामुळे मी सहजच घेता येईल असे ठेवलेले आहे.
आणि या दुसऱ्या डब्यामध्ये आहे ना, जे थोडं थोडं सामान राहिलेलं असतं ना, ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे मॅगीचं पॅकेट फोडलेलं असेल तर ते रब्बर लावून त्याच्यामध्ये ठेवते. मिठाचा पुडा असतो, मीठ वरती काढलेलं असतं बरणीमध्ये, पण राहिलेलं याच्यामध्ये ठेवते. असं रब्बर लावून पॅक करून ठेवते. एक्स्ट्राचं जे सामान असतं ना, आपण वरती काढून ठेवतो, पण थोडं थोडं राहिलेलं असतं ना, हा बघा चहा पावडरचा पुडासुद्धा आहे, तोसुद्धा याच्यामध्ये ठेवलेला आहे. शिवाय ही बिस्किटंही मी ठेवलेली आहे. वरती पण डब्यामध्ये सुट्टी बिस्किटं काढते मी आणि बाकीची जास्त राहिलेली आहेत ती या डब्यामध्ये असते. असं एक्स्ट्रा राहिलेलं जे असतं ना खाण्याचं सामान, ते सर्व मी या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. असे हे दोन्ही डबे मी वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. आता खालच्या कप्प्यामध्ये काय काय साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. हा मोठा कुकर मी याच ट्रॉलीमध्ये ठेवलेला आहे. त्याच्या खाली छोटा कुकरसुद्धा ठेवलेला आहे. हे कुकर रोज वापरले जातात, त्यामुळे मी इथेच ठेवलेले आहेत, पटकन घेता येतात. त्याच्या शेजारी हा बघा डबा ठेवलेला आहे, याच्यामध्ये पापड ठेवलेले आहेत. पापडसुद्धा भाजून वगैरे घ्यायचा असतो जेवताना, तर पटकन सापडावा म्हणून इथेच ठेवलेला आहे. त्याच्या पाठीमागे फुटाण्याची डाळ ठेवलेली आहे बरणीमध्ये. ही कधीतरीच लागते, त्यामुळे मी इथे खाली ठेवलेली आहे. नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे करताना ही फुटाण्याची डाळ वापरते बराच वेळा, त्यामुळे ती इथेच ठेवलेली आहे. हा डबा पण ठेवलेला आहे. याच्यामध्ये काही साहित्य काढायचं असेल तर मी काढून ठेवते. आणि ही गुळाची बरणी आहे, पण याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर ठेवलेली आहे. याच्यामध्ये मी तूप ठेवलेलं आहे, साजूक तूप. मी घरी बनवलेलंच तूप वापरते जेवताना वगैरे, पण जर एक्स्ट्राचं काही तूप लागलं शिरा वगैरे करताना तर त्यासाठी असं तूप मी ठेवलेलं आहे डब्यामध्ये खाली. त्याचबरोबर याच्यामध्ये मी पीठ ठेवलेलं आहे. हे बाजरीचं पीठ आहे. ज्वारीचं किंवा बाजरीचं पिठाचा डबा मी याच ट्रॉलीमध्ये खाली ठेवते. पिठं सर्व याच ट्रॉलीमध्ये ठेवते, म्हणजे ती आपल्याला लगेचच घेता येतात. आणि हा बघा तेलाचा जो डबा आहे तोही मी याच ट्रॉलीमध्ये ठेवते. वरती किटलीतलं तेल संपलं की या ट्रॉलीमधनं हा डबा काढायचा आणि किटलीमध्ये तेल काढून घ्यायचं. असं हे सर्व लागणारं सामान मी या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे. आता आपण सर्व साहित्य परत ठेवून देऊया. आणि याच्यामध्येच मी पेपर नॅपकिनसुद्धा ठेवलेलं आहे. हे बघा, व्हिडिओ करताना मला पेपर नॅपकिन जास्त लागतात, तर ते मी इथेच ठेवलेले आहेत. जेव्हा लागतील तेव्हा मी पटकन घेते, वापरते आणि परत तो पेपर नॅपकिन खाली ठेवून देते. आता या ट्रॉलीमधलं सर्व सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता ही ट्रॉली आपण बंद करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता एवढ्याशा ट्रॉलीमध्ये किती सामान बसलेलं आहे. किचन ट्रॉली आणि कॅबिनेट करण्याचा हा खूप मोठा फायदा आहे की कमी जागेमध्ये भरपूर सामान आपल्याला व्यवस्थित ठेवता येतं. आता या ट्रॉलीमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. या ट्रॉलीमध्ये मी सगळं सामान असं ठेवलेलं आहे की कढया, पातेलं, अजून एक छोटा कुकरही ठेवलेला आहे. त्याचबरोबर कुकरचे डबेसुद्धा ठेवलेले आहेत. हे सामानसुद्धा आपल्याला रोजच्या रोज दिवसातून 2-3 वेळा लागतं, त्यामुळे ते लगेचच मिळेल असं ठेवलेलं आहे. हे 2 कुकरचे डबे मी इथे ठेवलेले आहेत. हा छोटा कुकरही मी नेहमी वापरते, सारखा वापरते, त्यामुळे हा वरतीच ठेवलेला आहे. आता ही 2 भांडी बघा. हे गव्हाचं पीठ मळायचं भांडं आहे आणि हे चपाती काढायचं भांडं आहे. चपाती किंवा भाकरी केली की मी या जाळीदार भांड्यामध्ये काढते. त्याच्या खाली मी कढया ठेवलेल्या आहेत. ही लोखंडी कढई आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कढया आहेत माझ्याकडे. काही लोखंडी आहेत, काही ॲल्युमिनियमची एकच कढई आहे, बाकी सर्व स्टीलच्या कढया आहेत. त्या सर्व मी एकामध्ये एक टाकून अशा इथेच ठेवलेल्या आहेत. लागतील तेव्हा त्या पटकन घेता येतात. त्याच्या शेजारी मी ही पातेले ठेवलेले आहेत, एकात एक घालून ठेवलेले आहेत. मोठ्यापासून लहानपर्यंत सर्व साईजची पातेलं एकत्र ठेवलेली आहेत. त्याच्या खाली ही कढईच ठेवलेली आहे. त्याचं झाकण आणि ही कढई एकत्रच ठेवलेली आहे, म्हणजे ती लागेल तेव्हा दोन्हीही मला लगेचच घेता येतं. व्हिडिओसाठी सुद्धा लागणारी ही भांडी आहेत, त्यामुळे मी ती इथेच ठेवलेली आहेत. ही हंडीसुद्धा आहे, ही सुद्धा बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये वापरते. आणि ही छोटी कढईसुद्धा आहे, इथेच ठेवलेली आहे. सर्व कढया आणि पातेले मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत. चपाती करायचं भांडं बघा, हे मी चपातीचं पीठ याच्यातच मळते, परातीमध्ये मळत नाही. चपाती काढायचं भांडं आणि पीठ मळायचं भांडं एकत्रच ठेवते. काम झालं की घासून परत आपण जागेवरती ठेवून द्यायचं. याच्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी हे ट्रे ठेवलेले आहेत, डबे ठेवलेले आहेत. त्याच्या शेजारी रिकामी जागा राहिली म्हणून इथे मी 3 ट्रे ठेवलेले आहेत. या छोट्या डब्यामध्ये मी गूळ ठेवलेला आहे. गूळही मला सारखंच लागतो रोजच्या रोज. आमटीमध्ये सुद्धा वापरते, काढा करताना सुद्धा लागतो कधी कधी. गूळ इथेच ठेवलेला आहे. हे इडलीचं भांडंसुद्धा मी इथेच ठेवलेलं आहे. इडलीच्या भांड्याखाली मी हे बघा छोटंसं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्याखाली ही ॲल्युमिनियमची पातेली आणि मोठं स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे. हे काही जास्त वापरात येत नाही म्हणून मी खाली ठेवून दिलेलं आहे.
त्याच्या शेजारी डब्यामध्ये मी साखर ठेवलेली आहे. त्याचबरोबर या छोट्या डब्यामध्ये चहा पावडरसुद्धा ठेवलेली आहे. वरती छोट्या डब्यामध्ये चहा पावडर आहे, पण जास्तीची जी आहे ना ती मी या डब्यामध्ये ठेवते. इथे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या शेजारीच तुरीची डाळ ठेवलेली आहे. तांदूळ आणि तुरीच्या डाळीचा डबा शेजारीच ठेवलेला आहे. ही एक बॉटल आहे. प्रवासात जर आपल्याला कुठे जायचं असेल तर पटकन घेता यावी म्हणून इथे मी जागा होती म्हणून इथे ठेवलेली आहे. आता या ड्रॉवरमध्येही काय काय आहे ते आपण बघितलेलं आहे. आपण ड्रॉवर लावून घेऊया. आणि त्याच्या शेजारी वॉश बेसिन आहे. त्याच्या खालचा जो कप्पा आहे ना तो मी कसा अरेंज केला आहे ते दाखवते. इथे वॉश बेसिनचा पाईप गेल्यामुळे आतमध्ये ट्रॉली नाही करता आली म्हणून ते मी असंच रिकामं ठेवलेलं आहे. त्याचा मी स्टोरेज म्हणून वापर करते. आता या दरवाजाला बघा मी असे हुक लावलेले आहेत आणि त्या हुक्सवरती मी कुकरची झाकणं लावलेली आहेत. जुने जे तवे झालेले आहेत ना, डोसा तवा जुना झालेला आहे तो लावलेला आहे. हा फ्राईंग पॅनही मी इथे लावलेला आहे. कधीतरीच लागतात हे म्हणून मी इथेच अडकवलेले आहेत. कुकरची झाकणं लागतात ते आपल्याला पटकन इथून घेता येतात. आणि आता आपण आतल्या साईडला मी काय काय ठेवलेलं आहे ते बघूया. आतमध्ये बघा मी या जाळ्या ठेवलेल्या आहेत की ज्या वांगी वगैरे भाजताना लागतात. तर ही मोठ्या साईजची जाळी ठेवलेली आहे. गरम भांडं किचन ओट्यावरती आपण ठेवतो ना, तर त्याच्या खालचं स्टँडही मी इथेच ठेवलेलं आहे, ते पटकन घेता येतं. हा छोटा झाडू मी इथे ठेवलेला आहे किचन ट्रॉलीच्या खालचं आहे ना ते झाडण्यासाठी. आणि इथेच दगडी खलबत्ताही ठेवलेला आहे, पाटावर वंटाही ठेवलेला आहे. तो काही मी वापरत नाही जास्तीचं फ्लोअर क्लिनिंग लिक्विडही आहे, भांडी घासण्याचं लिक्विडही ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पितांबरी आहे, एक्स्ट्राच्या घासण्याही इथे ठेवलेल्या आहेत. आता इथे काय काय साहित्य ठेवलं होतं ते बघितलेलं आहे. आता आपण याचा दरवाजा बंद करूया आणि याच्या शेजारची ट्रॉली बघूया. ही ट्रॉली लहान आहे साईजनी, पण याच्यामध्ये सुद्धा भरपूर सामान बसतं. ते काय काय आहे ते आपण बघूया. या किचन ट्रॉलीमध्ये सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी ही मिक्सरची भांडी ठेवलेली आहे. हे मोठं भांडं आहे आणि हे लहान साईजचं भांडं आहे. मिक्सर वरती कॅबिनेटमध्ये ठेवते, तो खाली घेतला की मिक्सरची भांडी सहज घेता येतील अशी वरच ठेवलेली आहे. याच्या पाठीमागे मी हँड मिक्सर ठेवलेला आहे. हँड मिक्सरसुद्धा लागतो बऱ्याच वेळा. ताक करतानाही मी वापरते, केक करतानासुद्धा वापरला जातो, त्यामुळे तोही लगेचच घेता येईल असा ठेवलेला आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी ही देवाची भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे 2 तांब्या ठेवलेल्या आहेत, तांब्याचं तांब्या आणि त्याच्यामागे एक तांब्याचं ताटही छोटंसं ठेवलेलं आहे. रोज पूजेसाठी हे साहित्य मला लागतं, ते मी इथंच ठेवलेलं आहे. आणि याच्या पाठीमागे ना लिंबू पिळण्यासाठीचं जे मशीन आहे ना ते ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सांडशीही ठेवलेली आहे दुसरी. एक सांडशी धुवायला पडली तर मला इथून लगेचच घेता येते म्हणून मी इथेच ठेवलेली आहे. त्याचबरोबर स्लायझरही ठेवलेलं आहे. बटाट्याचे काप करताना किंवा गाजर आपल्याला गोल गोल किसायचे असतील ना तर ते स्लायझर मी इथेच ठेवलेलं आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी काही रिकामे डबे ठेवलेले आहेत. मिरच्या चिरलेल्या किंवा कांदा चिरलेला ठेवायचा असेल किंवा कोथिंबीरही कधी कधी चिरून ठेवते जास्तीची. काही भाज्या मला जर कापून ठेवायच्या असेल दुसऱ्या दिवशी डब्यासाठी तर त्यासाठी हे डबे मी वापरते, ते मी इथेच ठेवलेले आहे. त्याच्या मागेही एक स्टीलचा डबाही ठेवलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे जिलेबी करण्यासाठी जे लागतं ना ते मी ठेवलेलं आहे. हे बघा सॉसचं पाऊच आहे हे मी जिलेबी करण्यासाठी वापरते, त्यामुळे मी ते इथे ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळा जिलेबीसुद्धा मी घरीच बनवते. आता या सर्व ट्रॉल्या तुम्ही बघून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि वॉश बेसिनच्या शेजारी हा जो कडप्पा आहे ना त्याला मी 2 हुक्स लावलेले आहेत आणि त्या हुक्सला मी 2 पिशव्या अडकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये लसूण ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. या पिशवीला 2 कप्पे आहेत. एका कप्प्यामध्ये मी लसूण ठेवलेला आहे आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये कांदे ठेवलेले आहेत. आणि त्याच्या शेजारच्या पिशवीमध्ये मी बटाटे ठेवलेले आहेत. मी पिशव्यांमध्येच कांदे बटाटे स्टोअर करून ठेवते. युटिलिटी एरियाचा जो दरवाजा आहे ना त्याच्या शेजारीच त्या पिशव्या आहेत, त्यामुळे तिथून हवा भरपूर लागते आणि पिशवीमध्ये असल्यामुळे मॉइश्चरसुद्धा होत नाही कांद्या बटाट्यामध्ये, म्हणून मी पिशवीमध्येच ते ठेवते. अगदी छान राहतात. आता सर्व ट्रॉल्या तुम्ही बघितल्या, वरचे कॅबिनेटसुद्धा बघितले आणि हे जे ट्रॉली युनिट तुम्ही बघताय ना ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. जवळजवळ 1 तास 15 मिनिटाचा व्हिडिओ होतो आहे, म्हणून मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करत नाही. अर्धा आत्ता करते आहे. किचन ट्रॉली वरच्या कॅबिनेटचा जो व्हिडिओ आहे तो मी आत्ता अपलोड करणार आहे आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे जो टॉल युनिट आहे ना त्याचा, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे आहे माझं अगदी छोटंसं सुंदर असं स्वयंपाकघर. ते तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.